आप्पा, मी ठोकत नाही हो, मी तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. असल्या गप्पा मारत आमच्या मास्कधारी राहुल्याने चॉकलेटी कलरच्या खुर्च्यांचा मुळशी पॅटर्न केला. तिकडे 2 जणांना सॉर्टिंगला बसवलं आणि इकडे माझ्या ट्रेनिंग वर्कशॉपच्या 6व्या बॅचचा पहिला दिवस सुरू झाला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या ट्रेनिंगसोबत आज दिवसभर इंटरॅक्शन केलं. पहिल्या सेशनमध्ये प्लास्टिकची ओळख, मार्केटमध्ये प्लास्टिकला काय म्हणतात आणि आपण रिसायकल करत असलेल्या वेगवेगळ्या प्लास्टिकच्या प्रकारांची ओळख करून दिली. त्यानंतर प्रत्यक्ष प्लास्टिक हातात देऊन त्याचा प्रकार कोणता आहे, तो ओळखायचा कसा, तैरण प्लास्टिक काय असतं, डुब्बन प्लास्टिक काय असतं, त्यासोबतच ब्लो मोल्डिंगचं प्लास्टिक कसं ओळखायचं, इंजेक्शन मोल्डिंगचं प्लास्टिक कसं ओळखायचं, हे सगळं आलेल्या मंडळींना स्वतः प्रॅक्टिकली करून पाहायला लावलं. आणि ट्रेनिंग सुरू असतानाच गोणी खतम हुआ है सर, गोणी लेके आइएगा, ही ऑर्डर सॉर्टिंगला बसलेल्या राहुल्याने आपल्याला दिली आणि मी गोण्या आणायला निघालो. आजीबाईने दिलेल्या गोण्या तपासल्या, क्वालिटी चेक केली आणि 100 गोण्यांचं तब्बल 4-5 किलोचं ओझं घेऊन पुन्हा प्लांटकडे आलो. आणि ज्या चॉकलेटी कलरच्या खुर्च्या राहुल्याने ग्राइंड करून ठेवल्या होत्या, तो माल गोण्यांमध्ये भरून ठेवला आणि त्यावर व्यवस्थित मार्किंग करून ठेवलं. कारण मार्किंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने ट्रेनिंगच्या 6व्या बॅचचा पहिला दिवस संपला. प्लास्टिक रिसायकलिंगचा व्यवसाय शिकायचा असेल तर प्लास्टिक ओळखता आलं पाहिजे, मार्केट समजलं पाहिजे आणि आलेली संधी कामात बदलता आली पाहिजे. धन्यवाद.